सांगली दिनांक 17 सांगलीतील संजयनगर परिसरासह सर्व ठिकाणच्या झोपडपट्टीवासियांना लवकरच त्यांच्या हक्काची घरे मिळतील अशी माहिती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली आहे। संजयनगर येथे आयोजित प्रचार फेरीच्या वेळी ते बोलत होते। भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुजित काटे यांनी संजयनगर येथे प्रचार फेरीचं आयोजन केलं होतं। सुधीरदादा यांचे प्रचंड उत्साहात फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजंत्रीच्या तालात पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं। सुधीरदादा गाडगीळ, माजी नगरसेवक शीतल पाटील, सुजित काटे तसेच उपस्थित नागरिकांनी नारळ फोडून प्रचार फेरीला सुरुवात केली। सुजित काटे म्हणाले, सुधीरदादा संजयनगरमधील झोपडपट्टीवासियांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार आहेत। त्यांना हक्काची घरे लवकरच मिळणार आहेत। सांगलीत 42 ठिकाणी महापालिका क्षेत्रात झोपडपट्टीचा प्रश्न सुधीरदादा यांनी निकालात काढला आहे। जागांचे मोजमाप आणि लेआउटचे काम झालेलं आहे। काही झोपडपट्टीवासियांचे नावे सातबाराला लागली आहेत। तसेच सिटी सर्वेलाही नोंद होत आहे। त्यामुळे संजयनगर परिसरातील झोपडपट्टीवासिया सुधीरदादांच्या कामावर खुश आहेत। ते स्वतःहून प्रचार फेरीत सहभागी झाले आहेत। दादांबद्दल आभार व्यक्त करत आहेत। संजयनगर परिसरातून या खेपे सुधीरदादांना मोठं मताधिक्य देऊ संजयनगरमधून प्रचार फेरी चिंतामणी नगरकडे गेली। तेथे प्रत्येक चौकात दादांचे फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं। काँग्रेसच्या रस्त्यावरून प्रचार फेरी निघाली होती। भाजपा सांगली शहर उपाध्यक्ष दीपक माने, गिरीश शिंगणापूरकर, उमेश खोत, अर्जुन मदने, प्रियानंद कांबळे, विजय काटकर, युवराज काटकर, सचिन काटे, कल्पना काटे, सुजय पवार, रवींद्र सदामते, सुशांत काटे, सुशील काटे, निर्भय काटे, सूरज पवार यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक प्रचार फेरीत सहभागी झाले होते।